जय सनातन बंधू आणि भगिनींनो, आपण जम्मूद्वीप या खंडातील भारत या देशामध्ये राहत आहोत आणि भारत या देशाची भूमी, जमीन आणि या ठिकाणचं भौगोलिक रचना, वातावरण एवढं उल्लेखनीय आणि समृद्ध अशा प्रकारची ही भूमी महर्षी व्यासांसारख्यांनी जिचे वर्णन केले आहे, अनेक ग्रंथकारांनी त्याच्यामध्ये वाल्मिकी महर्षी असतील, महर्षी राजश्री गौतम बुद्ध असतील, ज्यांनी ज्यांनी भारत भ्रमण केलंय त्या सर्वांनी या भूमीचं वर्णन करताना ही भूमी कृषीप्रधान सार्वभौम पद्धतीची अशी या प्रकारची भूमी आहे. या भूमीमध्ये जगातील कुठल्याही भूमीची बरोबरी केल्या जात नाही. अशा प्रकारची ही भूमी जागतिक लेवलमध्ये नंबर 1 वर आहे. तुम्ही अमेरिका पहा, ब्रिटन पहा, जगातील कुठल्याही देशाची भूमी पहा, आपल्या शेजारी रशिया असो, आपला सर्व देशातला परम मित्र ज्याला आपला म्हटलं जातं रशिया, किंवा ज्याला आपण रूस पण म्हणतो, तो आपल्या शेजारचा अलीगडचा, ज्याला आपण घडीत तो मित्रही बनतो आणि शत्रूही बनतो, असं ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे चायना. यासारख्या देशामध्ये यांना सुद्धा आपला अभिमान वाटतो, अशी आपली भूमी आहे. आपल्या भूमीमध्ये काहीही उगवण्याची क्षमता आहे. तुम्ही म्हणाल काही म्हणजे सोनंसुद्धा आपल्या धरतीमध्ये उत्पादित होतं, पेट्रोल होतं, डिझेल होतं, खनिज तेल होतं, गॅस होतो. आत्ता काल परवाची गोष्ट आहे, मध्य प्रदेशमध्ये 250 एकरचा एक प्लॅन्ट सापडला आहे, ज्या ठिकाणी करोडो रुपयाचे, अब्जावधी रुपयाची सोन्याची निर्मिती होऊ शकते भारतात. म्हणजे आपला देश सर्व गुण संपन्न अशा प्रकारचा आहे. म्हणूनच गेली हजारो वर्षापासून आपल्या देशावर परकीयांनी आक्रमणे केली आणि लूट केली. हजारो देशाच्या लोकांनी आपल्या देशावर लूट केली. त्याच्यामध्ये बख्तियार खिलजी असेल, अल्लाउद्दीन खिलजी असेल, त्याच्यानंतर मोहम्मद गजनी असेल, त्याच्यानंतर आत्ताचा आपल्या देशातून फरार झालेला दाऊद इब्राहिम असेल, आणखी कोणी असतील. या लोकांनी आपल्याच देशामध्ये राहून आपलेच अन्न खाऊन आपल्याच ताटामध्ये छेद करण्याचा प्रयत्न केला. एवढंच काय, अकबर बादशाह, औरंगजेब हे सुद्धा आपल्याच देशामध्ये खाऊन गेलेले आहेत. यांनी लूट केलेली. आणि तुम्हाला सगळ्यात मोठी लूट सांगायची म्हणजे मोहम्मद गजनी, बख्तियार खिलजी यांनी एवढी संपत्ती विदेशातून येऊन आपल्या भारतातून लुटून नेलेली की बघायचं काम नाही. भारतातील संपत्ती लुटून नेण्यासाठी या लोकांना हत्ती घोडे कमी पडले होते, उंट कमी पडले होते. यांनी माणसाच्या डोक्यावर गथुडे दिलेत. एवढं सगळी संपत्ती जाऊन सुद्धा तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ब्रिटिश सरकार भारतामध्ये आलं आणि भारतात त्यांनी कलकत्त्याची एक मंडी लुटली. मंडी म्हणजे काय असतं माहिती आहे का? चिल्लर आठवडी बाजार भरतो, ज्याला आपण मंडी म्हणतो.
ती मंडी लुटली. ती मंडी लुटल्यानंतर तिथल्या त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस खजिना पाहिला तो मंडी लुटल्याचा, तर त्यांनी तोंडात बोट घातलं. तो म्हणे, एवढी संपत्ती पूर्ण इंग्लंड जरी लुटलं तरी एवढी संपत्ती आमच्या इंग्लंडमध्ये नाही आहे, ते एका कलकत्त्याच्या मंडीमध्ये आहे. जर पूर्ण भारत लुटला तर किती संपत्ती मिळेल. मुस्लिमांनी तर इंग्रजांनी अगोदर हजारो वेळेस लुटला भारताला, पण मुस्लिमानंतर ब्रिटिशाच्या अधिकाऱ्यांनी कलकत्त्याला लुटल्यावर त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती मंडीमधली संपत्ती ज्यावेळेस इंग्लंडच्या राजाला भेट केली, तर इंग्लंडचा राजा किमान 1 घंटा त्या संपत्तीला पाहत होता. म्हणजे मी हे सांगत नाही, इतिहासकारांनी लिहिलेले जे इतिहासाची पानं आहेत विखुरलेली, त्यांना मी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही UPSC वगैरे जर करत असाल, MPSC करत असाल, तर कदाचित माझा हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडेल अशी मला तरी आशा वाटते. आणि जर नाही पडला तर ते पानं एकत्रित करण्यासाठी तुमच्या उपयोगी तरी येईल. तुम्ही तरी ते पानं काय करा, इतिहासाची विखुरलेली पाने माझ्या माध्यमातून तुम्ही एकत्रित करा. आणि ही संपत्ती पाहिल्यानंतर ब्रिटिश लोकांच्या तोंडाला पाणी सुटले. काय सुटले? पाणी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, गंमत म्हणून. म्हणजे मी केलं म्हणून तुम्ही करू नका, म्हणजे काय होईल, विनाकारण मार खायचं काम आहे. बँडवाला असतो, बँडवाला. लग्नात वरातीमध्ये जे बँडवाले असतात की नाही, त्या बँडवाल्याच्या शेजारी काळ्या पिपाणीवाला एक उभा असतो, जो मुख्य गायक असतो. त्या बँडमध्ये तो मुख्य गायक असतो. काय करायचं आहे, त्याच्याजवळ उभं राहायचं आणि उभं राहिल्यानंतर शक्यतो काय करा, चिंच किंवा कैरी घेऊन त्या बँडवाल्याच्या शेजारी उभा राहा आणि तोंडामध्ये टाकायची, बाहेर काढायची, तोंडामध्ये टाकायची, बाहेर काढायची. असं 1-2 वेळेस करायचं. तुम्हाला सांगतो, तो बँडवाला गाणं गाता गाता त्या काळ्या पिपाणीच्या तोंडामधनं डायरेक्ट पाण्याची धार लागते. काय होतं? पाण्याची धार लागते. तशी ह्या इंग्रज लोकांच्या ती संपत्ती बघितल्यानंतर इंग्रज लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही, त्यांची लाळ गळायला लागली. आणि त्या लाळेमुळं काय झालं की त्यांना कळून चुकलं की भारतात एका मंडीमध्ये, आठवडी बाजाराच्या एका मंडीमध्ये 25-30 लोक बाजार घेऊन बसतात. त्या मंडीला लुटलं तर एवढा पैसा जर आला, अख्खा भारत लुटला तर किती संपत्ती. आणि ते टायटॅनिक जे आहे की नाही, समुद्रात बुडेल, ती आपलीच संपत्ती घेऊन चाललं होतं. पण निसर्गाला मान्य नव्हतं. त्यांनी ते जहाज काय केलं, पाण्यातच बुडवलं. आजही ती संपत्ती जर सापडली ना, तर मी तर म्हणतो किमान हे जेवढं 70 वर्ष काँग्रेसनी राज्य चालवलं की नाही, आणखी 70 वर्षे आपल्याला बाहेरून कुठल्याच देशाकडून कर्ज घ्यायची पाळी येणार नाही. फक्त तो खजिना सापडा, कुठला, जो टायटॅनिकमध्ये बुडाला येतो. त्या खजिन्यावर भारतीयांची सत्ता आहे. जे काही आज ब्रिटनच्या ताब्यामध्ये खजिना आहे, तो सुद्धा भारतीयांच्या मालकीचा आहे. म्हणूनच मी वारंवार देवेंद्र फडणवीस, आदित्य योगीनाथ, पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंग, जयशंकर वगैरे जे कोणी असतील उच्चपदस्थ, त्यांना वारंवार विनंती करतो की भारतामध्ये परत इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. कुठलाही मुस्लिम विदेशी आक्रांता भारतात येऊ नये किंवा इंग्रजसारखा लुटेरा भारतात येऊ नये, ज्यामुळे आपली संपत्ती देशाच्या बाहेर जाईल. विशेष करून अमेरिकेने ते काहीतरी नवीन कर सुरू केला आहे ना, त्यांची इस्कॉनची मंदिरे ताब्यात घ्या.
म्हणजे विदेशातून जाणारा ते अमेरिकेचा पैसा थांबवता येईल आपल्याला आणि आपल्या जलकल्याणासाठी त्या पैशाचा उपयोग करता येईल. तो पैसा थांबवून तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या ना. सोयाबीनला भाव द्या, ज्वारीला भाव द्या, गव्हाला भाव द्या, अन्नधान्याला भाव द्या. ज्याच्यावर माणूस जिवंत राहू शकतो असं अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करा. त्यांना शेतसारा माफ करा. त्यांच्या येणाऱ्या पिकाला भाव द्या. काय करा, ज्वारी, गहू, बाजरी ही जी मनुष्याला लागणारी आवश्यक धान्य आहेत, हे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करा. त्यांचा जो माल येईल त्या मालाला भाव द्या. कापसाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या. अहो तिकडे ते ऊसाचे कारखानेवाले, साखर कारखानेवाले मालदार व्हायला लागले आणि हे शेतकरी लोक आत्महत्या करायला लागले. काय सांगावं. मोदीजी, या धार्मिक स्थळामधला पैसा तुम्ही या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी घ्या. ज्याच्या जीवावर जग चालतं, आपला भारतच नाही विदेशामध्ये सुद्धा आपल्या या मालाची विक्री होती. गवारी, गहू, बाजरी हे विदेशामध्ये धान्य म्हणून वापरल्या जाते. तो पैसा ह्या जनकल्याणासाठी घ्या. गुरुकुल काढा. इंग्रजाची शिक्षण पद्धती बंद करा, जेणेकरून सर्वसामान्य जनता आपले धर्मग्रंथ वाचील, त्यांना आपल्या धर्मग्रंथाची माहिती होईल. जे कधी काळी आपल्या वीरांनी आपल्या धर्मग्रंथाला नाकारलं होतं, त्या धर्मग्रंथाची गोडी आपल्या भारतीयांना निर्माण होईल. आज जग, मला सांगा, जोपर्यंत भारतातून एकही ग्रंथ चोरी झाला नाही तोपर्यंत ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये, इटलीमध्ये, फ्रेंचमध्ये एक तरी शास्त्रज्ञ झाला होता का? सर्व आपल्या ऋषीमुनींनी लावलेले शोध आहेत. विजेचा शोध अगस्ती मुनींनी लावलेला आहे. विमानाचा शोध भारद्वाज ऋषींनी लावलेला आहे. प्लास्टिक सर्जरीचा शोध सुश्रुत यांनी लावलेला आहे. म्हणजे पूर्वीचे शोध आपल्या देशामध्ये लागले होते, परंतु ह्यांनी 16व्या शतकानंतर जी चोरी केली आपल्या देशामध्ये, त्यावेळेस फ्रेंच, पोर्तुगीज, इटालीचे फिनिश, इंग्लंडचे इंग्रज, या लोकांनी, जे ख्रिश्चन धर्मी होते, यांनी आपल्या देशामध्ये आक्रमणे करून, चोऱ्या करून आपल्या धर्मग्रंथाची चोरी केली. संपत्तीची तर केलीच केली, परंतु आपल्या संस्कृतीची जी चोरी केली, जे आपले धर्मग्रंथ चोरून नेले. ज्या माणसाने अमेरिकेच्या परमाणु बॉम्ब बनवला, तो सांगतो की श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेऊन मी परमाणु बॉम्ब बनवला. आणि तो एक निळा जॉकेट घातलेला, हातात माईक घेतलेला तो एक मूर्ख सांगतोय की म्हणे भारतामध्ये सनातन हिंदू हा प्रकार आम्ही आल्यानंतर आला म्हणे. तोपर्यंत भारतामध्ये राम काय आहे ते माहीत नव्हता आणि राम देव नाही वगैरे गोष्टी तो सांगतोय. त्याच्या कानाचं माप घ्या, म्हणजे त्याला कळेल की हिंदू संस्कृती किती पुरातन आहे ते. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तो एक व्यक्ती सांगतोय की अस्तित्वातच नव्हते म्हणे राम आणि श्रीकृष्ण परमात्मा. तो ज्या धर्माचा उच्चार करतो त्या धर्मातली लोक तरी त्याला आठवतात का? त्याच्या बापाचा तरी त्याला पत्ता आहे का की तो कधी अस्तित्वात होता का नव्हता? तो सांगतोय की म्हणे या लोकांनी येऊन इथं देवाचं अस्तित्व निर्माण केलं म्हणे. तर ही संस्कृती आपली चोरून नेऊन आज ते तिकडं त्यांच्या संस्कृतीनुसार त्याचं लिखाण करतायत आणि सांगतायत की हे भारतामध्ये कधीच झाले नाहीत. ज्यावेळेस महाभारताचे युद्ध चालले 18 दिवस, 18 दिवसामध्ये ज्या अस्त्र आणि शस्त्र वापरले
ते एवढे पॉवरफुल होते. आज जो परमाणु बॉम्ब अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकला त्याच्या 100 पटीने ते पॉवरफुल होते. मी तुम्हाला तोही इतिहास सांगेल. मोहेंजोदडो, हडप्पा, सिंधू संस्कृती आणि गुजरात आणि राजस्थानचा भाग कशामुळे नष्ट झाला त्याची कारणे, आणि जी हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती म्हटलं जातं, ज्याला इंडस संस्कृती म्हटलं जातं, ती नष्ट होण्यामागची कारणं काय ती मी तुम्हाला इतिहासाची पाने जुळवून अवश्य सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि पुढील व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे सांगेल की इंडस संस्कृती, ज्याला आज आपण सिंधू संस्कृती म्हणतो, ती नष्ट होण्यामागची कारणं काय आहेत ते. पण हा जो इतिहास यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे किंवा आपली भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे. मी सर्व जनतेच्या वतीने परत एकदा देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, जयशंकर अशा मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर सनातन आणि भारतीय संस्कृती जतनाच्या हिशोबाने दृष्टीने पावले उचलावीत, जेणेकरून परकीय आपल्या देशाच्या विरोध येऊन आक्रमण करणार नाही याची अत्यंत काळजी घ्यावी. वाटल्यास जो भारताचा तटबंदीचा भाग आहे त्या ठिकाणी चीनप्रमाणे एक भिंत उभारण्यात यावी, जेणेकरून शत्रू ज्या ठिकाणाहून येईल त्या ठिकाणाला आळा बसेल आणि भारत सुरक्षित होईल. जे आतील शत्रू आहेत त्यांचाही शक्यतो पाठपुरावा करण्यात यावा. जे बळजबरीने धर्मांतर करत आहेत त्यांनाही आळा बसवण्यात यावा. त्यांना तर मी म्हणतो अशी शिक्षा देण्यात यावी, एक हात, एक पाय, एक डोळा, एक कान कलम करण्यात यावे. त्याशिवाय यांना दुसरी शिक्षाच नाही. जर मारले तर हे म्हणते वरच्या देवाला प्यारा झाला. प्यारा नाही करायचा, त्याला भर चौकामध्ये ही शिक्षा द्यायची, जेणेकरून काय होईल, धर्मांतराला आळा बसेल. आपल्या धर्मरक्षणासाठी आपल्याला या अशा गोष्टी करणं भाग आहे. शस्त्र हातात घ्यावंच लागेल. आपल्या धर्माने कधी धर्मप्रचारासाठी शस्त्र हातात घेतले नाही, पण धर्मरक्षणासाठी शस्त्र हातात घ्यावेच लागतील आणि ते घेतलेच पाहिजे. या धर्मप्रचार करणाऱ्या अंध धर्मप्रचारकांना जे बंदुकीच्या तलवारीच्या बळावर किंवा लालचीच्या साह्याने धर्मप्रचार करत आहेत अशांना आळा बसलाच पाहिजे. जय हिंद, जय सनातन, जय भारत.